हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर बघा मी काय करणार आहे. ही पर्स मुठ्ठीवाली शिवणार आहे. इथं घेतलेला आहे अस्तरचा कपडा, इथं घेतलेला आहे राईस बॅग आणि ही आहे मेन फॅब्रिक. आता पूर्ण ह्याला चारही बाजूनं राऊंड मारून घ्यायचं आहे आणि मधल्या बाजूनं असं लाईनिंगची स्टिचिंग करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. आता मी करणार आहे कसं करायचं ते. हे बघा अशा प्रकारे वरतून एक मेन फॅब्रिक पण मस्त आहे आणि राईस बॅग पण टाकलेला आहे मधून. आता वरतून आपण असे स्टिच करून घेऊ. राईस बॅग टाकल्यामुळे का थोडंसं निसटल्यासारखं होते. हे बघा बघू शकताय मी चारही बाजूनं असं स्टिच करून घेतलेलं आहे. हे बघा पूर्ण चारी बाजूनं पण स्टिच केलेलं आहे. आता मधून अशा आडव्या पट्ट्या मारायचं पूर्ण इथे कडेपर्यंत. पूर्ण कडेपर्यंत घ्यायचं. असं मी फोल्ड करते, म्हणजे जास्त एक्स्ट्रा असल्यामुळे होतं म्हणून मी फोल्ड करते. बघू शकताय आपली ही पूर्ण बाजू अशी स्टिच करून झालेली आहे. जर तुम्हाला वाटलं तर अशी चेक्स टाईपमध्ये पण अशी टिप्स मारू शकता. ती चेक्स टाईपमध्ये होते, पण मी नाही मारणार कारण अशीच छान वाटतं मला. मी असंच हे करणार. आता आपण इथून सेंटरला इथे चैन लावू. आपण इंच पट्टीच्या मापाने कट करून घेऊ. तुम्हाला किती इंच आहे मापाचे सांगणार आहे. बघायची रुंदी आहे आपलं शिवून किती 15 इंच आहे. इकडचा भाग काय कट करण्यात जाते 15 इंच शिवून. तर ह्याची लांबी आहे इथून इथंपर्यंत 30 इंच आहे. हे काय 15 दोन्ही 30 इंच, लांबी 30 आणि रुंदी 15 इंच. तर आपल्याला आता इथं सेंटरला चैन लावायची आहे, जीप लावायची आहे पॉकेट करण्यासाठी. तर आपण इथे किती 4 इंचावर कट करून घेऊ आपण. 1 2 3 4 किंवा थोडंसं शिवण्यावर जाईल. 4 इंचावर 5 इंचावर घेऊ. मोठी बॅग असल्यामुळे अशा प्रकारे कट करून घेऊ आपण. हे बघा अशा प्रकारे ह्याचे 2 भाग केलेले आहे. आता इथं आपण जीप लावून घेऊ. रनर हे करून सगळे वरचं बंदासाठी वगैरे बेडसाठी आपण हे करू. मी ही गोल्डन कलरची जीप लावणार आहे. बघू शकता मी घेतलेली आहे आता पूर्ण. हे इकडे रनर घेतलेला आहे 2. तर आपल्याला किती घ्यायचं आहे इथून इथंपर्यंत कट करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला पण तेवढीच. बघू शकता वरी पण खाली पण पॉकेटला सेमच चैन लागते, जास्ती काही नाही, कारण सेमच भाग असते ना, त्याच्यामुळे थोडे एक्स्ट्रा घ्यायचं होतं थोडीशी. बघू शकता आता ही मी इकडे ठेवते आणि ह्याच्यामध्ये रनर ओढून दाखवते. अशा प्रकारे दोन्ही कोणी करायचं आणि यामध्ये आपण रनर टाकायचं. असं सोपं आहे एकदम, काहीच अवघड नाही आहे. रनर टाकायचं पण सोपं आहे.
थोडंसं असं म्हणजे हे होते इकडून. अशा प्रकारे ही बघा रनर टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पण आपण असंच टाकून घेऊ. दोन्हीकडचे भाग पण असे वरती करू. आणि इकडून नाही लावायचं, इकडून लावायचं. हा वाला रनर आणि हा वाला पण इकडून घ्यायचा असं सेंटरला. थोडंसं मध्ये करायचं आणि इकडून पण असं. इकडच्या भागाला थोडंसं हे करायचं. ठीक आहे, आपले दोन्ही पण रनर लावून झालेला आहे. आता ह्याला आपण स्टिच करून घेऊ. एक भाग घेऊ आपण आणि इथे लावू. बघू शकताय कशा प्रकारे लावते मी. हे मेन फॅब्रिक आहे, वरतून ही चैन आहे अशी ठेवायची आणि इथून टिप मारायची. दोरा पण ठेवायला नाही. ब्लॅक पण चैन होती माझ्याकडे, पण ते मला अपोजिट करावं थोडं. ब्लॅकला ब्लॅक सगळं ब्लॅक वाटते. मला थोडंसं गोल्डन घ्यावं मला. परत एकदा आज एकदा म्हणतो डबल टिप मारू आपण. रनरच्या ठिकाणी आपण स्टिच मारते वेळेस थोडंसं लक्ष द्यायचं, कारण रनर इकडे जर आला ना सुई तुटण्याची भीती असते. त्यामुळे आपण रनर इकडे घेऊन व्यवस्थित टिप मारायची. अशा प्रकारे. आता हा जो भाग आहे ना खालून फोल्ड करायचं आणि वरतून अशी टिप मारायची. इथं ना गोट आल्यासारखं होतं, गोट टाईपमध्ये एकदम. किती छान फिनिशिंग येते. ते राईस बॅग असल्यामुळे ना थोडं असं मध्ये मध्ये थोडं निसटल्यासारखं होते. मध्ये कडक असतं ना ते, त्यामुळे. अशा प्रकारे हे लावण्यात आलेलं आहे. आता दुसरा भाग घेऊ आपण. हे मेन फॅब्रिक त्यावरती असं ठेवू उलट आणि आपण इथे असं हे करून स्टिच करून घेऊ. रनर जागी आलं की थोडंसं हे करायचं, द्यायचं मध्येच.
इकडून पण अशाच प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचं असं आणि बाहेरल्या बाजूला टिप मारून घ्यायची अशी. बघू शकता कशा प्रकारे. आता आतमधून आपण हे बघा असं झालेलं आहे, अस्तर लावून घेऊ असं. म्हणजे पॉकेटसाठी अस्तर लावायचं आपल्याला. आता हे मेन फॅब्रिक आहे इकडून, तर आपल्याला उलट बाजूने अस्तर लावायचं आहे. हे जे उलट बंद बाजू असते ना मधून, तिथून लावायचं आहे. अशा प्रकारे इकडून टीप मारून घ्यायचं. चारी बाजूला पण स्टिच करून घ्यायचं. इकडची पण बाजू अशीच करायची. आता तिकडची बाजू झाली आहे, इकडची बाजू सेंटरला पण आपण असं सेटून घेऊ मध्ये पण सेंटर. बघू शकता आपली चारी बाजू पण ही स्टिच झालेली आहे. आता आपल्याला काय लावायचं आहे, बंद लावायचा आहे बेल्ट वरती. इथे आणि इथे बेल्ट लावून परत वरची जिप लावून घेऊ आपण. बेल्ट हे मी रेडीमेडच लावणार आहे, कपड्याचं नाही वापरणार, हेच वापरणार. छान वाटते त्याच्यामुळे हेच लावणार आहे. तर आपण बघू शकता किती इंचावर लावायचं. इथून 15 ते इथं 5 आणि इकडून 5 इंचावर 5 इंचावर आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे बेल्ट स्टिच करून घ्यायचं. एक साईडचा बेल्ट लावलेला आहे. आता आपण इकडच्या साईडचा पण लावूया. अशाच प्रकारे इकडे पण लावू.
वरच्या बाजूला पण चेन लावून घेऊ इथे. बंदाच्या बाजूला आपण इथं डबल टिप मारून घेऊ परत. आता परत अशा प्रकारे इकडून फोल्ड करून घेऊ. बघू शकताय कशा प्रकारे ही लावलेली आहे. आता ही बाजू आहे ना, आपण हे खालून करायचं फोल्ड. ते कसं निसटल्यासारखं व्हायला लागले एकदम, त्यामुळे एकदम भारी असं गोलाचं आणि ही बंदाची बाजू असं वरती करायचं. पूर्ण कडेपर्यंत असं स्टिच करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला पण आपण असं स्टिच करून बघितलं. किती मस्त, एकदम मस्त स्टिचिंग झालेली आहे. आता इकडच्या बाजूला पण आपण असंच करून घेऊ. ती बंद ना आतमधून टाकू आपण आणि अशी दोन्ही बाजू धरून अशी टीप मारायची इकडून साईडने. थोडं एक्स्ट्रा चेनचा भाग झाला होऊ द्या, काही नाही, कट करून टाकता येते आपल्याला. काही नाही, कपडा बरोबर आहे का नाही, समान आहे का नाही बघायचं. बंदमध्ये व्यवस्थित आहेत का नाही हे बघून घ्यायचं आपण. थोडंसं होतं इकडे तिकडे म्हणा असं लावण्यामध्ये, पण काही नाही, होऊन जाते बरोबर. एक्स्ट्रा कपडा जे असेल तर ते दोरामध्ये टाकले. बघू शकता अशा प्रकारे सेम आपण इकडच्या साईडला पण दोन्ही साईडनं पण असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फिटिंग करायचं आहे. आणि डबल स्टिच द्यायचं कारण हे होणार नाही परत. जे एक्स्ट्राचा भाग आहे ना तो कट करून टाकायचा. हा भाग कट करून टाकायचा. आता ह्याला पण असंच इकडच्या बाजूला पण असं स्टेप मारून